ऍक्सिडेंट झाला का एकदम केवढा मोठा नमस्कार, कोकण चेंजर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आम्ही आज निघाले मुंबईला. शिमगा वगैरे झाला, मस्त पोस्ट पण झाला, सगळा झाला. आणि आता निघाले. आता वाजले 10:30 आणि आम्ही इकडे सामान विमान असं अतिशय इकडे पॅक करतोय. आणि मस्त असा हा गावचा नजारा बघा. खाली आता गेले सामान वगैरे घेऊन आले. आणि इकडे मस्त छान अशी खलाटी आमच्या खाली असं फुल काय नाही. चल पॅक कर. आम्ही चाललो आता मुंबईला. चला, गावचा शिमगा संपला. हे थांब आली, ही सगळे बसले फुला बघायला. मला काय राहावं नाही इथं. फुला बघा कसले भारी आले ते, एक नंबर अशी आला बघा. भरपूर अशी फुलं आलेली आहेत, मस्त वाटतं ते. काय दादा किती राहिलास? डायरेक्ट चला मंडळी, आता आम्ही निघाले मुंबईला. आणि बाहेर असा भरपूर ऊन आहे, गावी पण ऊन आहे. आणि रात्रीची बघा ते भरपूर थंडी लागते ना रे दादा. खूप थंडी आणि दुपारचा मजबूत ऊन. आणि दुपारचं मजबूत असं ऊन असतं. तर आपण पुन्हा येऊ नये इकडे बघा. या साईडला ही खालची खलाटी पुन्हा येऊ नये तेव्हा अशी पूर्ण काढलेली असेल. इकडे साईडला वरची खलाटी आहे. सगळे खलाटीत शेंगा टिपतात. चला तर निघू. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला आता परतीचा प्रवास मुंबईला जाऊया आणि पुन्हा येऊया आता मे महिन्यामध्ये. साईडला बघाल ना अशी काजूची झाडं आहेत, ही बघा. पण यंदा नाही, आमच्या गावी नाही यंदा जास्त अशा काजूच्या बिया नाही आल्या. आणि आम्हाला पण काजू नाही अजून खायला भेटला ना रे. बिया आम्ही काजूचं घर खाल्लं भरपूर, पण काजू नाही खायला भेटलं. तर आपण ना देवारला पोचलेलो आहोत. इकडे हा देवारचा बाजारपेठ आहे. या साईडला आज बाजार आहे. इकडे बाजार भरलाय इकडे. इकडे पण भांडे कुंडे आहेत. आता वाजले आहेत 2 आणि आता आम्ही पोहोचलो आहोत मंडणगड मध्ये. इथं मस्त कडकडीत ऊन आहे बाहेर. सो इकडे आता आम्ही गोरेगाव मध्ये एंट्री केलेली आहे. आणि समोर बघा मस्त आपली एसटी चाललेली आहे. फुल मे महिन्यासारखी गरमी आहे. आता मार्केट पण बंद आहे, दुपार झालेत ना. संध्याकाळी भरपूर म्हणजे इकडे भाजीची दुकान वगैरे सगळे लागलेले असतात. आणि आता 4 वाजता लावतील इकडे. आता जेवढी गरमी आहे तर मे मध्ये काय होणार आहे. इकडे हा आहे गोरेगावचा बस डेपो, बस स्थानक. इकडे सगळ्यात स्पेशल म्हणजे काय असतं होतीस? हॉटेलमध्ये पप्पांचा फेवरेट शिरा भेटतो. शिरा लहानपणी जेव्हा 2:30 वाजता आलं तर तुला मिळणार. आणि संध्याकाळी 7-8 वाजता तर तुला मिळणार शिरा. मस्त आहे. आता आम्ही इकडे पोहोचलोय माणगाव मध्ये. आणि मागे तुम्ही पाहिलाच असेल की तिकडे आता काजूच्या घर विकायला आहेत. थोडे भरपूर असतात. येतील अजून मार्केट ओपन नाही झालंय. कसे 3:40च वाजले. बघा इकडे मच्छी बस स्टँडला असते. जेवायला आलं माणगावमध्ये. जेवणाची ऑर्डर केलेली आहे. जेवण येते बघूया. काय दिस कसं आहे तुम्हाला? मस्त आहे. सर्दी झाल्यामुळे तर एक नंबर लागते. मस्त आमची व्हेज बिर्याणी आणि दम बिर्याणी आली. व्हेज दम बिर्याणी, पनीर मटर वगैरे आहे याच्यामध्ये. मस्त एकदम दमचा असा फ्लेवर आहे बिर्याणीचा.
टेस्टी आहे. तर आता आम्ही सगळेजण जेवून घेतो आणि नंतर भेटूया आपण. जेवलो वगैरे आम्ही आणि निघालो मानगाववरून. मस्त वाटलं, जरा फोटो झाला, आता बरा वाटला. आणि इकडे बघा कलिंगड बघा कितीतरी आले बापरे. मस्त मानगावला दादा ह्याच्यात त्याच्यात फरक काय रे? गोड कुठली काही वेगळी क्वालिटी आहे बघा. शेता आम्ही घेतली इथं मानगाव मध्ये. आम्ही कलिंगड घेतली दादाकडे आणि निघाले होता. इकडे आम्ही 2 कलिंगड घेतलेले आहोत आणि त्याला आता मुंबईला नेऊ आणि कापून बघूया कशी चांगले आहेत का काय. ते चांगले निघायला पाहिजे. आता कधी कधी उन्हाने तापटलेले असतात ना, ते खराब निघतात. पण आता हे चांगली आहेत तर बघूया मुंबईला गेला कापून तेव्हा बघा. कुठे चाय पाणी प्यायला कुठे थांबतात ते काय, नाही तर डायरेक्ट मुंबईला. आपण टाइमपास मॅच दिसतो आपल्या पासून. मॅच दिसली पाहिजे, कुठे मॅच लाईव्ह असते मॅच दिसली आम्ही नक्कीच थांबणार. हो ऍक्सिडेंट झाला काय एकदम एवढा मोठा पट्टी झालाय. तर बेकारवाला ऍक्सिडेंट झालेला एकदम. हो मग गाड्या एकदम साफच चालवा. ती जागा पण अशी उत्तर नीची आहे, म्हणजे डोंगरावर चढून